नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवानी न्यूज. बार्शीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंची ताकद दाखवली. फडणवीसची लोक बोलतात सरकार आमचं आहे, नाही देणार तुम्हाला निधी. त्यावर ओमराजेंनी चॅलेंज दिलं, तुम्हाला निधी द्यावाच लागेल, कुणाचा बाप अडवतो तेच मी बघतो. ओमराजेंचं रोखठोक बेधडक भाषण. टरबूज ऐकत असेल तर झोप येणार नाही, खराखुरा शिवसेनेचा वाघ आहे हा पठ्ठ्या. सरकार आमचं आहे, विरोधी पक्षातले तुम्ही आहेत, नाही देणार तुम्हाला निधी. अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का? काय झालं कालच बघितलं साहेब, नितेश राणेनं 25 लाख रुपये पकडलेले आहेत, त्यांच्यातच कळवंडी चालू झाली. आता हास्य, भावा बहिणीतच पैशाचा नाद करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असल, प्रचंड पैसे घ्यायचे आणि असा पाडायचा की पैसे वाटायचे तर लगा फाक्याली पैठल्या पाहिजेत. मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही. आपल्या जनाची होत ती करायचं, जे केलं तेच सांगायचं, नाहीतर पुन्हा म्हणलं हे तसल्याच लाईनीतला आला काय शेष. माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानावर सुद्धा जीएसटी आहे, जीएसटी देऊनच जायचं वर. सुट्टी. मग पैसे कुणाचे आहेत? जनतेचे. मला सांगा, तुमचा पैसा, तुम्ही आम्हाला मतं टाकून खासदार केलं, तुम्ही आम्हाला मतं टाकून आमदार केलं. मी केंद्रातल्या सरकारसाठी मतं केलं, तिथं सरकार बनलं. इथल्या आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मतं केलं, राज्यातलं सरकार बनलं. आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतंय. मग आम्ही फुकटच भूषण हाणायचं काय कारण आहे का? अरे कर्तव्य आहे माझं ते. खासदार निधी असो, कुठलं का काम असेल ना, ते करणं माझं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, ती स्वीकारली आहे मी आणि ती केलीच पाहिजे. आज एक चालू झालंय, सरकार आमचं आहे, विरोधी पक्षातले तुम्ही आहेत, नाही देणार तुम्हाला निधी. अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का? आणि तुम्हाला आज सांगतो, लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय, त्या संविधानामध्ये इतकी शक्ती आहे की उद्या नगरपालिकेत, आता त्यांचं प्रशासक राज्य होतं, त्यांचे अधिकारी, त्यांची गुलामी करणारे, लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून बसले होते. म्हणून तुमचं चाललं. पण उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष, जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील, तेव्हा कुणाची ही मजुरी चालणार नाही. आणि बार्शी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल, कुणाचा बाप त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बांधवांनो, मी खासदार झालो, मला विचारलं, म्हणलं मला मत टाकणाऱ्याचं मी खासदार आहे, न टाकणाऱ्याचा मी खासदार आहे. आणि जितकं काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन, तितकंच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन. का? तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतलीये, कुणाशीही ममत्वभाव आकषभाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करेन, काम करेन. आणि ते काम करत आलोय. आपल्याला माहित असेल, टेंभुर्णीपासून बार्शी आणि बार्शीपासून धाराशिवला जाताना कसं वाटत होतं जुन्या रस्त्यानं. खाड्या, दापट, लगी. पहिल्यांदा खासदार, त्याच्या घराण्याचा उद्धार आणि पुन्हा आमदाराचा. होता का नाही? आता कसं आहे? हां, नावं व्यवस्थित. बरं, अजून एक मला सांगा, रेल्वे जी आहे, रेल्वे ती केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे? जरा सांगावं. या लोकांनी साहेब, मी सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं, तरी आमच्यातला तिथला आमदार मला सोडत नाही. त्याच्याजवळ जे पोत्याचं गठोडं जाय भरलेलं नारळानं. हास्य. घेताय नारळ आहे कुणा? काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं, जरा तुमच्या आमदार साहेबाला समजून सांगावं. म्हणलं काय हे लई ह्याचं भान गेल्यावर करायला. सांगा मला, एक गोष्टीची अजून आठवण करून द्यायची आहे की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक प्रमुख मागणी होती, लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून. साहेब, तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे, आपण निवडून दिलेला. प्रशंसा. हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय. अनेक विषय आहेत, असंख्य विषय आहेत. आता बांधवांनो, खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपल्या सगळ्यांनी आता उद्याच्या 3 तारखेला ते हट म्हणून मी स्पिनबॉल टाकत असतो. फुकट, भाकर, जिरवी. आणि माझं एकच मत आहे, ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील. ओही जी कॅमेरे आहेत का, कदाचित बंद पडतील, घोटाळा होईल. पण वरून 24 तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरासारखा चालू आहे. तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा, तेवढ्या कॅमेऱ्याकडे लक्ष ठेवून वागा. कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पापही रेकॉर्ड होतंय, त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पुण्यसुद्धा रेकॉर्ड होतंय. आणि पुण्यापेक्षा पापाचं माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय सुपडा कसा झाला, त्याच पद्धतीने आपण विधानसभेला बघितले सुपडा कसा झाला. आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या 2 डिसेंबरला काय होणार आहे? सुपडा होणार का नाही, करणार का नाही? आणि आता एक ट्रूमय मी बघतोय. आता काय झालं, आता कालच बघितलं असेल साहेब, नितेश राणेंनी 25 लाख रुपये पकडलेले आहेत. त्यांच्याच कळवंडी चालू झाली आता, भावा बहिणीतच. पैसे वाटायला इथला का आकडा फुटला का नाही? तुम्ही राहा, लोकसभेला नादच पुरा केला. सांगा की
अगदी बारीक मज आहे म्हणते असं. मला जाऊ हिशोब करू साहेब, 2 मिनिटं घेतो फक्त. 90 झाले. 1 मिनिटं फक्त आघाव घेतो. 2,000 रुपये फुटलाय आकडा. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. एका वर्षात किती दिवस आहेत? 5 वर्षांचे. गेलं गणित बोंबलं सगळं. बस नशीब. मी आता माझ्या हातानंच करायलो. तुम्ही चुकीचं सांगायला मला बऱ्याचदा. 365 गुणिले 5. 1,825. 1,825 दिवसासाठी किती हजार आहेत? 2,000. तर एका दिवसाला किती? काय? 1,825 दिवसाला किती हजारांना भागावं लागलं आपल्याला? 2,000 भागिले, थांबा रे, 1 रुपया दिवसाला. काय येतंय माय सांग तरी? दिवसाला 1 रुपया 8 पैशासाठी मत विकायचं का? मी तर असं म्हणेन, पैशाचा नाद करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचं मत जिरवायची सगळ्यात मोठं माध्यम कुठलं? प्रचंड पैसे घ्यायचे, असा पाडायचा की पैसे वाटायचे त्याला फेटले पाहिजेत. ठरलं का मग उद्याच्या 2 तारखेला चिन्ह कोणचं आहे आपलं? हिने मला आणून दिले. कुरुडवाडी मार्गे आज मी रेल्वे गाडी सुरू करू, मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा पुढारी नाही. आपल्या जनाजी होते ती करायचं, जे केलं तीच सांगायचं. मी आता पुन्हा म्हणलं, हे तसल्याच लाईनीतलं आलं का? हे सगळं बघून मी पूर्ण माहिती घेतो. आणि जर चालू करता येणं शक्य असेल का? मतदान आहे म्हणून उगच काही मागा सांगायचं नाही. शक्य झालं तर 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करीन. पण आधी मला बघू द्या. असो, उद्याच्या 2 डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह कोणचं आहे? खाली 2 चिन्ह कोणचे आहेत? तिन्हीच्या तिन्ही मशालीचे बटन दाबून त्या ठिकाणी मशालीचा हॅट्रिक 3 तारखेला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा. धन्यवाद.